दोडके धुवून घेतले, त्याच्यावरच्या शिरा काढून घेतल्या, त्याचे बूड आणि शेंड्याचे काप काढून घेतले, पेस्ट असलेला भाग काढून घेतला, त्याच्यावरच्या शिरा काढून घेऊन, शिरांची सुद्धा भाजी छान होते बरं का. अशा पद्धतीने ह्या शिरा काढून घ्यायच्या आणि आपण आपल्या भाजीला सुरुवात करायची. नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, अशा पद्धतीने मी हे त्याच्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू. आता मी ह्याचे बारीक काप करून घेते अशा पद्धतीनं, बघा. आणि त्याच्यामध्ये असे त्याचे अजून बारीक बारीक काप करून घेते. असे एकाचे 4 वगैरे असे काप मी हे करून घेत आहे. अशा पद्धतीनं सगळे काप आपण करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने हे काप करून घेतलेले आहेत. दोडक्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोडक्याची भाजी आपण अवश्य खावी. बघा, अशा पद्धतीने मी हे काप करून घेतलेले आहेत. बारीक 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 तुकडे करून घेतले. जवळपास 2 इंचाच्या अंदाजे अशा प्रकारचे मी हे काप करून घेतलेले आहेत. असे राहिलेले सगळे मी हे बारीक तुकडे करून घेतले अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे सगळे तुकडे करून घेतले. आता मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला. गॅसवर जाळी ठेवली आणि गॅस चालू करून मी हे टोमॅटो आणि कांदा त्याच्यावर भाजून घेत आहे. टोमॅटोला मी तेल लावलेलं आहे थोडं, कारण तेल लावल्यामुळं त्याच्यावरचं जे कव्हर असते ते व्यवस्थित निघतं. अशा पद्धतीने हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं. आता मी हे थोडं थंड करून घेतलं आणि त्याचे असे छोटे मोठे असे काप करून घेतले अशा पद्धतीने. आता हे सगळं मिक्सरमध्ये घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं. आता मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकला, बघा अशा पद्धतीनं. अद्रक टाकलं, लसूण टाकला. अशा पद्धतीने हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. बघा, आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. आता मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलं. अशा पद्धतीने हे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. गॅस चालू करून मी मध्यम आचेवर हे थोडं गरम करून घेते, बघा. आणि हे जे काप केलेले आहेत ना दोडक्याचे, हे दोडक्याचे काप आपण ह्याच्यामध्ये टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचे. कारण तुपामध्ये आपण हे जर थोडंसं फ्राय करून घेतलं तर त्याचे जे पीस आहेत ते पीससुद्धा आपल्याला चविष्ट लागतात, खमंग लागतात, खायला पण बरं वाटतं. म्हणून आपण हे तुपामध्ये थोडं भाजून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये हळद टाकली, थोडं मीठ टाकून घेतलं अशा पद्धतीनं. आणि आपण आता त्याला थोडं मीठ टाकून घेतलं अशा पद्धतीनं. आणि आता त्याला हलवून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घेतलं, बघा. कारण मीठ, तूप, हळद, कारण त्याच्यामध्ये मिक्स होतं, आतपर्यंत मुरलं जातं हे तूप आणि मीठ. त्यामुळे ह्या फोडीसुद्धा आपल्याला खायला खमंग लागतात. म्हणून अशा पद्धतीने हे आपण करून घ्यायचं. आता हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये, बघा. अशा पद्धतीने मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, बघा. आता त्याच्यामध्ये मी 1-2 टेबलस्पून मी तेल ओतलेलं आहे. हे तेल थोडं तापू दिलं आणि हे जे मी मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये मी खसखस, तीळ, खोबरं, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा हे सगळं मिक्स करून मी हे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. मिक्स करून मिक्सरमधून काढून घेतलं. तर हे जे कांडण आहे केलेलं, हे पेस्ट केलेले आहे ते मी ह्या
तेलामध्ये टाकून मी जरा फ्राय करून घेते, शिजवून घेते मी थोडं. बघा अशा पद्धतीनं आता त्याला बऱ्यापैकी तेल सुटायला लागलेलं आहे. बघा कलर पण छान आला आहे त्याचा, आपल्या ग्रेव्हीचा कलर छान आलेला आहे. अशा पद्धतीनं बाजूला तेल सुटायला लागलं. आता व्यवस्थित भाजत आलेलं आहे. अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं. बघा बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला, काळं तिखट टाकलं आपलं घरचं, धन्याची पूड, जिऱ्याची पूड टाकली. अशा पद्धतीने हे सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमधून काढलं होतं, त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतलं आणि हे मसाले जळू नये म्हणून आपण हे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे पाणी ओतून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं, शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या. आता हे जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं ना दोडक्याची पीस, हे याच्यामध्ये टाकून द्यायचे. बघा ही ग्रेव्ही, ही दोडक्याची पीस आपण तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. त्याला मीठ तूप असल्यामुळं ते पण पीस व्यवस्थित लागतात आणि ही ग्रेव्ही पण किती छान झालेली आहे. बघा अशा पद्धतीने ही जर दोडक्याची भाजी केली तर घरचे खरंच आपल्याला म्हणजे नावाजणे आपल्याकडे राहत नाहीत. आणि तसं व्यवस्थित भाजी पण झालेली आहे. आता मी थोडं पाणी वाढवून घेतलं त्याला. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आता मी जरा कोथिंबीर टाकली, थोडं हलवून घेते. अजून थोडं पाणी ओतून घेतलं, थोडं दाटसर होती, थोडं पातळ करून घेतलं. अशा पद्धतीने माझी भाजी झालेली आहे. आता मी सर्व करून घेते. बघा अशा पद्धतीनं ही भाजी मी सर्व करून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीनं भाजी झालेली आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर